Dear students, today let me start a new topic in the subject of cost accounting, that is material turnover ratio. First of all, you have to take down the lecture particulars. The class is T by BCom. The topic is material turnover ratio and the subject is costing. Topic that we are going to discuss is material turnover ratio. What is material? Material is the thing used for the production of finished goods. फिनिश्ड गुड्स उत्पादन करण्यासाठी जे वस्तू आम्ही वापरतो त्याला मटेरियल अथवा सिंपली रॉ मटेरियल अथवा कच्चा माल असे म्हणतात. टर्नओव्हर इक्वल टू मुवमेंट. टर्नओव्हर इक्वल टू मुवमेंट म्हणजे आहे ना किती वेगानं जातो त्याला आहे ना मुवमेंट असं म्हणतो आम्ही, टर्नओव्हर असं म्हणतात. आणि रेशो इक्वल गुणोत्तर. इक्वल टू गुणोत्तर म्हणतो आम्ही. Material turnover ratio means the rate at which the material is turned over or moved is called as material turnover ratio. Once again, बघा, material turnover ratio may be defined as the rate at which the material turns over in a particular business organization. It is expressed in terms of times. यानी M material turnover ratio. Material turnover ratio is expressed in terms of times. टक्केवारी नाही, आता इतर कुठल्याही प्रकारच्या गुणोत्तरमध्ये एक्सप्रेशन करत नाही, व्यक्त करत नाही. हे टाइम्समध्ये 2 पट 3 पट 4 वेळा 2 वेळा 8 वेळा 10 वेळा असे आम्ही एक्सप्रेशन करतो, आम्ही व्यक्त करतो आम्ही. सो मटेरियल टर्नओव्हर रेशो. मटेरियल टर्नओव्हर रेशो मीन्स the rate at which the material is turned over in a particular business organization. म्हणजे the rate या दर असतो at which the material is turned over in a particular business organization. काही मटेरियल फास्ट मुव्हिंग असतात, काही मटेरियल स्लो मुव्हिंग असतात, काही मटेरियल डॉर्मंट असतात. डेड मटेरियल ते मूव्हच होत नाही, खरेदी केल्यानंतर तसंच पडून राहतो. असं मटेरियल काय म्हणतात? डेड मटेरियल म्हणतो आम्ही. डॉर्मंट मटेरियल सुद्धा म्हणतात असे. आणि काही मटेरियल असं आहे की फास्ट मुव्हिंग आहे आणि काही मटेरियल स्लो मुव्हिंग आहे मटेरियल. जसं वेगवेगळे प्रकार आहे मटेरियल मॅनेजमेंटमध्ये, तर तुम्हाला माहितीच आहे. सो मटेरियल टर्नओव्हर रेशो. मटेरियल टर्नओव्हर रेशो इक्वल टू मटेरियल टर्नओव्हर रेशो इक्वल टू द रेट ॲट व्हिच मटेरियल्स move or turnover. Turnover. It is called as what is called material turnover ratio. याचा डेफिनेशन काय? मटेरियल टर्नओव्हर रेशोचा the rate at which the materials move or turnover in a particular business organization is called as material turnover ratio. कसं कॅल्क्युलेशन करतो आम्ही? कसं आहे कॅल्क्युलेशन करतो? सो कॅल्क्युलेशन करताना लक्षात ठेवायला पाहिजे मटेरियल टर्नओव्हर रेशो इक्वल टू मटेरियल टर्नओव्हर रेशो इक्वल टू ओपनिंग स्टॉक प्लस परचेजेस. ओपनिंग स्टॉक प्लस परचेजेस मायनस क्लोजिंग स्टॉक divided by opening stock plus closing stock divided by 2. लक्ष द्या, मटेरियल टर्नओव्हर रेशो इक्वल टू ओपनिंग स्टॉक प्लस परचेजेस मायनस क्लोजिंग स्टॉक डिवायडेड बाय ओपनिंग स्टॉक प्लस क्लोजिंग स्टॉक डिवायडेड बाय 2. हे एक भाग आहे, हे एक भाग आहे. एक्झामिनेशन मध्ये तुम्हाला सर्व गोष्टी हे देण्यात येईल. ओपनिंग स्टॉक इक्वल टू किती बघा, त्यामध्ये परचेजेस मटेरियल किती आहे बघा, त्यामधून ह्या रकमेतून वजा करा, क्लोजिंग स्टॉक वजा करा आणि हे रक्कम आहे ना प्राप्त झाल्यानंतर वरती ओपनिंग स्टॉक आणि क्लोजिंग स्टॉक दोन्ही ऍड करून भागाकार करा. ह्या घटकाला काय म्हणतात? ऍव्हरेज स्टॉक म्हणतात. ऍव्हरेज स्टॉक असे म्हणतात आम्ही. सो हे फॉर्म्युला वापरून लक्षात ठेवायला पाहिजे मटेरियल टर्नओव्हर रेशो कॅल्क्युलेशन करायचे असते आम्हाला. सो ठीक आहे, हे वापरून एखाद्याने कॅल्क्युलेशन करू. मटेरियल एक्स
मटेरियल एक्स आहे म्हणून समजू. सगळं माहिती आहे ना तुमच्या समोर लिहितो मी. ओपनिंग स्टॉक इक्वल टू रुपीज 2 lakh. परचेजेस इक्वल टू रुपीज 11 lakh. झालं. आणि क्लोजिंग स्टॉक इक्वल टू 3 lakh. एवढं पर्टिक्युलर्स आहे. ह्याद्वारे आम्हाला कॅल्क्युलेशन करायचं आहे मटेरियल टर्नओव्हर रेशो इक्वल टू किती आहे. सो ह्यामध्ये पाहूया थोडक्यात. मटेरियल टर्नओव्हर रेशो इक्वल टू ओपनिंग स्टॉक प्लस क्लोजिंग स्टॉक. मटेरियल टर्नओव्हर रेशो इक्वल टू ओपनिंग स्टॉक प्लस परचेजेस minus closing stock divided by opening stock plus closing stock divided by 2. ह्यालाच काय म्हणतो आम्ही ऍव्हरेज स्टॉक म्हणतात. ऍव्हरेज ह्यालाच काय म्हणतात लक्षात ठेवायला पाहिजे ऍव्हरेज स्टॉक. सरासरी कच्चा माल साठा. सुरुवातीला किती आहे बघा, शेवटी किती आहे बघा वर्षाचा, आणि भागाकार करा. सरासरी कच्चा माल साठा अथवा ऍव्हरेज स्टॉक तुम्हाला भेटेल. इक्वल टू ओपनिंग स्टॉक इक्वल टू ह्या प्रॉब्लेम मध्ये दिल्याप्रमाणे किती आहे, ह्या प्रॉब्लेम मध्ये दिल्याप्रमाणे ओपनिंग स्टॉक इक्वल टू किती आहे बघा. ओपनिंग स्टॉक इक्वल टू 2 लाख आहे. ओपनिंग स्टॉक इक्वल टू किती आहे, ह्या सूत्राप्रमाणे जाऊ. ओपनिंग स्टॉक इक्वल टू किती आहे, ओपनिंग स्टॉक इक्वल टू 2 लाख आहे. प्लस परचेजेस इक्वल टू किती आहे, 11 लाख आहे. ह्याला ऍड करायचं, ह्यामधून वजा करायचा क्लोजिंग स्टॉक इक्वल टू 3 लाख आहे. डिवाइडेड बाय एवरेज स्टॉक इक्वल टू किती, ओपनिंग स्टॉक प्लस क्लोजिंग स्टॉक डिवाइडेड बाय 2. ओपनिंग स्टॉक इक्वल टू किती, 2 लाख. क्लोजिंग स्टॉक इक्वल टू 3 लाख भागले 2 इक्वल टू ओपनिंग स्टॉक प्लस परचेजेस इक्वल टू 2 लाख अधिक 11 लाख इक्वल टू 13 लाख वजा क्लोजिंग स्टॉक इक्वल टू 3 लाख भागले एवरेज स्टॉक इक्वल टू 2 लाख अधिक 3 लाख इक्वल टू 5 लाख. 5 लाख भागले 2 इक्वल टू 13 लाख वजा 3 लाख इक्वल टू 10 लाख भागले 2 लाख भागले 5 लाख भागले 2 इक्वल टू 2.5 लाख इक्वल टू देयरफॉर स्टॉक टर्नओव्हर रेशो इक्वल टू किती झालं बघा, 10 लाख भागले 2.5 लाख इक्वल टू 4 इक्वल टू 4 टाइम्स इक्वल टू 4 टाइम्स. म्हणजे वर्षात मटेरियल किती वेळानं पलटतो याने टर्नओव्हर होतो, मुवमेंट होतो किती वेळा, इक्वल टू 4 टाइम्स. दिस इज कॉल्ड एज व्हॉट यू कॉल मटेरियल टर्नओव्हर रेशो. वन सेकंड बघा, मटेरियल टर्नओव्हर रेशो यानी MTR इक्वल टू द रेट म्हणजे काय, मिनिंग मटेरियल टर्नओव्हर रेशो इज द रेट ॲट विच द मटेरियल्स मूव्ह और टर्न ओव्हर ड्युरिंग अ पर्टिक्युलर टाइम लिमिट. ठराविक वेळेत मटेरियल किती वेळ पलटतो अथवा किती वेळ आहे ना टर्नओव्हर होतो, टर्न ओव्हर इक्वल टू पलटणे, किती पट किती वेळा, इज कॉल्ड एज व्हॉट यू कॉल मटेरियल टर्नओव्हर रेशो. सूत्र काय आहे, हे 2 वेळा लिहिलं होतं सूत्र. मटेरियल टर्नओव्हर रेशो इक्वल टू ओपनिंग स्टॉक प्लस परचेजेस, हे सूत्र लक्षात ठेवायचं. मटेरियल MTR इक्वल टू मटेरियल टर्नओव्हर रेशो इक्वल टू ओपनिंग स्टॉक प्लस परचेजेस मायनस क्लोजिंग स्टॉक
डिवायडेड बाय ओपनिंग स्टॉक प्लस क्लोजिंग स्टॉक डिवायडेड बाय 2. म्हणजे ओपनिंग स्टॉक प्लस क्लोजिंग स्टॉक डिवायडेड बाय 2 इक्वल टू ह्याला काय म्हणतो आम्ही ॲव्हरेज स्टॉक मध्ये ह्याला एवढं. म्हणजे थोडक्यात ओपनिंग स्टॉक प्लस परचेसेस मायनस क्लोजिंग स्टॉक डिवायडेड बाय ॲव्हरेज स्टॉक म्हटल्यासारखं. ॲव्हरेज स्टॉक इक्वल टू ओपनिंग स्टॉक प्लस क्लोजिंग स्टॉक डिवायडेड बाय 2. हा एक एक्झाम्पल घेऊया आम्ही. मटेरियल एक्सच्या बाबतीत ओपनिंग स्टॉक किती 2 लाख आहे, परचेजेस इक्वल टू 11 लाख आहे आणि क्लोजिंग स्टॉक इक्वल टू 3 लाख आहे. ओके, ह्या सूत्र आणखी एकदा बघूया. मटेरियल टर्नओव्हर इक्वल टू ओपनिंग स्टॉक प्लस परचेजेस मायनस क्लोजिंग स्टॉक डिवायडेड बाय ॲव्हरेज स्टॉक, दॅट इज ओपनिंग स्टॉक प्लस क्लोजिंग स्टॉक डिवायडेड बाय 2, दॅट इज ॲव्हरेज स्टॉक. ह्याला काय म्हणतात ॲव्हरेज स्टॉक म्हणतात. इक्वल टू ह्या सूत्रानुसार मूल्य सगळे भरा. ओपनिंग स्टॉक इक्वल टू 2 लाख, परचेजेस इक्वल टू मटेरियल किती 11 लाख वर्षाचा कालावधीत, टोटल इक्वल टू किती 13 लाख वजा 3 लाख इक्वल टू 10 लाख झालं. इथे कॅल्क्युलेशन आधी मूल्य लिहू. 2 लाख अधिक 11 लाख वजा 3 लाख भागले 2 लाख अधिक 3 लाख भागले 2 यानी ॲव्हरेज स्टॉक इक्वल टू किती, ॲव्हरेज स्टॉक इक्वल टू किती, ॲव्हरेज स्टॉक इक्वल टू किती झाला, स्टॉक इक्वल टू 2 लाख 3 लाख इक्वल टू 5 लाख भागले 2 इक्वल टू किती 2.5 लाख होतं. राईट. सो इक्वल टू 2 लाख अधिक 11 लाख इक्वल टू 13 लाख वजा 3 लाख इक्वल भागले 2 लाख अधिक 3 लाख भागले 2 इक्वल टू 13 लाख वजा 3 लाख इक्वल टू 10 लाख भागले 5 लाख भागले 2 इक्वल टू किती 2.5 लाख यानी 10 लाख भागले 2.5 लाख इक्वल टू देयरफॉर स्टॉक टर्नओव्हर रेशो इक्वल टू किती 4 टाइम्स. स्टॉक टर्नओव्हर रेशो इक्वल टू किती 4 टाइम्स. ह्या पद्धतीनं मटेरियल टर्नओव्हर रेशो कॅल्क्युलेशन आम्हाला करायला आहे. सो this is the one thing for your information. Hello students, let me continue the lecture for your benefit. I have already recorded a problem here for saving the time. To continue the discussion on the topic material turnover ratio, I have written one problem here. There are two materials, one is material X and material Y. Opening stock of material X is 3 lakh and 4 lakh for material Y. Purchases are 20 lakh of material X and 40 lakh of material Y. Closing stock is 1 lakh material X and material Y is rupees 2 lakh. Calculate MTR and material turnover ratio and express in number of days. Let me see how to calculate the same. Solution. Material X. Opening. According to this formula, I have to calculate. Let me calculate the MTR, material turnover ratio. Opening stock is 3 lakh. Just you can concentrate only on material X now. Rupees 3 lakh equal to 3 lakh plus purchases equal to rupees 20 lakh minus closing stock is rupees 1 lakh divided by opening stock is 3 lakh and closing stock is rupees 1 lakh divided by 2 equal to 3 lakh plus 20 lakh, 23 minus 1 equal to 22 lakh divided by 3 lakh plus 2 lakh equal to 3 lakh plus 1 lakh equal to 4 lakh minus divided by 2 equal to 2 lakh. 3 plus 1 equal to 4 divided by 2 equal to 3 लाख अधिक 1 लाख 4 लाख भागले 2 इक्वल टू 2 लाख आली तर इक्वल टू 22 lakh divided by 2 lakh equal to 11 times. Therefore MTR equal to material turnover ratio यानी material X equal to किती 11 times. Days equal to number of days
divided by material turnover ratio equal to number of days in a year equal to, maybe please taken as 365. 365 divided by MTR equal to 11 times equal to 365 divided by 11. 365 divided by 11 equal to 33.18 days. 33.18 days. These are both important answers of material X. Material X, according to this formula, we have calculated the material turnover ratio equal to 11 times, and number of days equal to number of days divided by number of days in a year divided by material turnover ratio equal to 365 divided by 11 times equal to 33.18 days. Now material Y. Material Y. According to this formula, we have to take the date of material X and calculate the material turnover ratio first and also number of days next. Material X, opening stock, according to this formula, let me calculate. Opening stock equal to 4 lakh. 4 lakh plus purchases equal to 40 lakh minus closing stock equal to 2 lakh. Closing stock equal to rupees 2 lakh divided by opening stock equal to opening stock plus closing stock divided by 2. यानी opening stock equal to 4 lakh plus closing stock equal to 2 lakh divided by 2 equal to थोडक्यात संक्षिप्त रूपात घ्यायचे म्हणजे इथे लक्ष ठेवायला पाहिजे 4 लाख अधिक 40 लाख इक्वल 44 लाख भागले वजा 2 लाख इक्वल टू 42 लाख भागले 4 लाख अधिक 2 लाख इक्वल टू 6 लाख भागले 2 इक्वल टू 3 लाख इक्वल टू 42 divided by 30 lakh. 42 lakh divided by 30 lakh equal to 14 times. 14 times. Answer is 14 times. Days equal to number of days in a year. In a year divided by MTR, material turnover ratio of Y, equal to number of days equal to 365 divided by MTR equal to 14 times. Equal to 365 divided by 14. 365 divided by 14 times equal to divided by 14 equal to 26.07 days. 26.07 days. These are both important. So this is the problem that we have solved here. You repeat it as a part of your homework and study in your respective homes. So it will help a lot. In the examination, we will come across such a problem in the forthcoming examination. In the forthcoming examination, questions will be of MCQ, multiple choice questions. बहुपर्याय प्रश्न विचारण्यात येईल, त्यामुळे असल्या प्रश्नावर तुम्ही जास्तीने भर द्या. हे टॉपिक इथे संपलेले आहे. कोणते? मटेरियल टर्नओव्हर रेशोचं. ते याने स्क्रीनशॉट तुम्ही काढून घ्या आणि तुम्हाला इथे सॉल्युशन आहे, हे प्रॉब्लेम आहे आणि हे आहे ना लक्षात घ्या सॉल्युशन आहे त्या प्रॉब्लेमचं. इथे प्रॉब्लेम आहे, इथे आहे ना फॉर्म्युला आहे, इथे आहे ना सॉल्युशन आहे.
त्यांना माहिती तुम्ही लक्ष ठेवा, एक्झामिनेशनमध्ये असा प्रॉब्लेम येणार आहे. ऑल द बेस्ट, थँक्स.